माझ्या आणि माधुरीच्या लग्न करण्याच्या निर्णयामुळे श्वेत ऋषिकेश सरदेसाई यांना अटक आला। जान्हवीकडून आम्ही 15 लाख रुपये घेतले, तुला दिले फक्त 2 लाख रुपये। कसं सिद्ध करणार आहेस बोल? मी पोलिसात तक्रार करील। ऑफिस मध्ये अजिबात कामात लक्ष नसतं माझं अलीकडे, सारखा तुमचा विचार डोक्यात घोळत असतो। त्या मिलिंद पवारची एक किडनी काय मी घेतली, त्यांनी माझं सगळं आयुष्यच व्यापून टाकलंय। आपलं शिक्षण अजून पूर्ण व्हायचंय असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवता येतं ग, पण आपल्याला सगळंच येतंय असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला जगातला कोणताही शिक्षक शिकवू शकत नाही। राहुल कोण? आपल्या ऑफिस मध्ये एम्प्लॉई आहे, बऱ्याच दिवसांपासून येत नाहीये तो। का येत नाहीये ते पण नाही कळवलं। ऑफिस मधला एम्प्लॉई जान्हवीच्या स्वप्नात काय आव? बाबा, तुम्ही काहीच बोलत नाही आहात। काय बोलायचं आणि काय ऐकायचं? तुमची तरुण पिढी आहे, स्वतःला हवं तेच ऐकणारी। एफएम लावायचा आणि स्वतःला हवं ते ऐकू आलं नाही की चॅनल बदलायचा। हो बरोबर आहे ना? हो। हे बघा प्लीज, म्हणजे मी तुमच्याशी खूप टोचून बोलतोय असा गैरसमज कृपया करून घेऊ नका। अगदी मनापासून बोलतोय। अरे हो मोनिका, तू नव्हतीस मीटिंगला म्हणून तुला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही आता चौघेही मोठे झालेले आहात, समंजस झालेले आहात। त्यामुळे मग मी आणि तुमच्या आशा काकूंनी असं ठरवलेलं आहे की आमचे निर्णय आम्हीच घ्यायचे, तुम्ही त्यात काही ढवळाढवळ करणार नाही, हेच ना? सांगितलंय मला सगळं ज्योतीने। काका, घेतलेल्या निर्णयात ढवळाढवळ करणं वेगळं आणि मार्गदर्शन करणं वेगळं। आम्हाला सगळ्यांनाच तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, निदान मला तरी। घेतलेला निर्णय काय मोनिका, एकदा निर्णय घेतला की मग मार्गदर्शन करण्यात काहीच पॉइंट उरत नाही, नाही का? मार्गदर्शन कधी करायचं? निर्णय घेण्याच्या अगोदर। म्हणूनच तुमच्या मार्गदर्शनाखेरीज मी कुठलाही निर्णय घेणार नाही काका। ज्योती, ज्योती, अनघा काय झालं? अगं काय झालं, रडतेस का? अनघा बस, तू इथे बस 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 बस। काय झालं बाळा? काय रडतेस? काय झालं ग? अनघा अनघा
आता काय झालं ते शांतपणे सांगणार आहेस का? काका, दादा कालपासून घरीच आला नाहीये. काय? हो, मला तर खूप भीती वाटते ज्योती. आई तर रडून रडून पार. अनघा, अगं मग राहुलच्या कोणा मित्राला फोन करून विचारायचं. नाही ना काका, त्याच्या फोनची डायरी त्याच्याच जवळ होती, म्हणून आम्हाला कोणाकडे चौकशी पण नाही करता आली. अनघा, शांत हो. रडू नकोस. रडू नको. ग्लास फुटला कसा? ओ, घ्या. आणखी एक फुटला. काय प्राची? कुठं काय? कोण आलं होतं माझ्या घरात? कुठं? कोणी नाही. कोणी नाही? खरंच? हो, तुम्हाला आवडत नाही म्हणून मी कोणालाच खरेत घेत नाही. जो चुप रहे जबाने खंजर, लहू पुकारेगा आस्ती का. म्हणजे? प्राची, डस्टबिन मध्ये फुटलेला ग्लास सापडला. माझ्या बेडरूम मधला तुटलेला लॅम्पशेड. हा, तसं डस्टबिन मध्ये आणखीनही काही बऱ्याच बारीक सारीक गोष्टी सापडल्या आहेत. माझ्या बेडरूम मधला टर्किसचा टॉवेल ओरबाडल्यासारखा फाटलेल्या अवस्थेत, तो मात्र लपवायला विसरलीस तू. म्हणजे बेड आणि भिंतीच्या म्हणजे खाचा असतो ना, तिथे सापडलाय तुम्हाला. काय घाबरलीस का? घाम आला असेल तर पुस. काय म्हणजे या हॉल पासून बेडरूम पर्यंत कोणाचा वावर होता या घरात? अरे माझ्या अपरोक्ष माझ्या बेडरूम मध्ये. तोंड सांभाळून बोला. काय बोलताय तुम्ही? तुमच्या जिभेला काही हाड? कचरा उकरायची सवय तुम्हाला केव्हापासून लागली? उलट मीच तुम्हाला विचारणार होते. तुम्ही मला वाईट चालीची म्हणता ना, या वस्तू बघून मलाच शंका येते. माझ्या अपरोक्ष तुम्ही कुणाला घेऊन आला होतात घरात? गडबड आहे. प्रकरण तरुण मुलांची मैत्री करण्या पलीकडे गेलेलं आहे.
आई खूप तहान लागलीये, पाणी दे ना. काही पाणी मिळणार नाही. आणि आई काय म्हणतेस गा? तुला मम्मा म्हणायला काय होत आहे? मम्मा पाणी पिऊ दे ना, खूप तहान लागलीये. मुळीच मिळणार नाही. चोंबडी कुठली? माझ्या चुगल्या करतेस काय तू बापाकडे? काय सांगतेस? मम्माचा मित्र आला होता, मम्मा मित्राबरोबर बाहेर फिरायला गेली आणि खूप तहान लागले ना तुला. खूप तहान लागले. जा तिकडे तुझ्या बापाची बाटली पडली असेल ना, त्यातलं पाणी ढोस जा. मग बापासारखीच पडशील निश्चित. जा जा. का तू सारखा सारखा तो फोटो काय बघतेस ग? हे बघ, कटू आठवणी जपून ठेवायच्या नसतात, विसरून जायच्या असतात. काकू, वयाच्या 10व्या वर्षी मी मम्मावर चिडून पप्पांची ड्रिंकची बॉटल हातात घेतली. शी, कशी विसरू शकते मी? अनिका, काकू मी तुमच्या पोटी का नाही घेतला जन्म? अगं जन्माला नाही, पण नात्यानं तू माझी मुलगीच आहेस, हो ना? रडायचं नाही बा, शांत हो. कमाल आहे तुमची काकू. हो, राहुलच्या ऑफिसचा फोन नंबर पत्ता काहीतरी घेऊन ठेवायला नको होता का? खरंय ग, पण असं काही होईल अशी कल्पनाच नव्हती. आई, आपण पोलीस कंप्लेंट करूया का? पोलीस कंप्लेंट? हो काकू. अहो, राहुल बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवायलाच हवी. चल अनु. मी पण येते ना तुमच्याबरोबर. नाही नको काकू, तुम्ही घरीच थांबा. अहो, एवढ्यात राहुल घरी आला तर? हो, येऊ देत खरं त्याला. चांगली खडसावून विचारते, आपल्या आईला असा त्रास देतात का? आई, तुम्ही जा, मी थांबते घरात. राहुल बाळा, अरे कुठे आहेस रे तू? अरे अवी, ये ना. हो. बस. तू कसा काय अचानक? तुझ्या पप्पांना भेटायला आलो. म्हणजे कशी तब्येत आहे आता पप्पांची? माइल्ड अटॅक होता, पण आता बरे आहेत. कोण आहे का माधुरी? अविनाश? कशा आहात तुम्ही? मम्मा, अवी पप्पांना भेटायला आलाय. कशी तब्येत आहे आता पप्पांची? खबरदार यांना पप्पा म्हणालास तर. मम्मा? मम्मा काय मम्मा? तुला तुझे पप्पा नको आहेत का?
हा डोळ्यासमोर जरी दिसला ना तरी मुळीच भेटू देणार नाही मी यांना. तू आधी चालता चालता हो. मम्मा अगं शी, कसला निर्लज्ज मुलगा आहे हा. अगं काय पाहिलंच काय या मुलात तू. कसली अवदस आठवली कळत नाही तुला. अकरा वाजून गेले तरी या गधड्याचा पत्ता नाही अजून. येईल हो, तुम्ही नका काळजी करू. अहो बसने प्रवास करतो, पावसाचे दिवस आहेत, कुठेतरी रस्त्यात ट्रॅफिक मध्ये अडकला असेल ना. ट्रॅफिक मध्ये अडकला असेल. तुला काय माहिती का, तू काय रोज प्रवास करतेस? हे बघा, मी रोज प्रवास करत नसले ना तर मला एवढं कळतं. अहो तुम्ही त्याला एक मोबाईल फोन घेऊन द्या ना, म्हणजे फोन जवळ असेल ना तर आपण कुठे आहोत हे सांगायला बरं पडतं हो. नको नको, तो मोबाईल फोन वगैरे अजिबात नको. या टेलिव्हिजन आणि मोबाईल दोन गोष्टींनी तरुण पिढीची वाट लावलेली आहे. वाचन नाही, चिंतन नाही, मनन नाही, सारखा आपला टीव्ही टीव्ही टीव्ही. आणि टीव्हीचा कंटाळा आला की मोबाईल फोनवर मित्रांशी तासनतास गप्पा. नाहीतर तो इयरफोन लावायचा आणि FM रेडिओवर नको नको ते ऐकत बसत. नाही नको ते. अगं बाई, हा बघा आला सागर. या सागर महाराज, वाजले किती कल्पना आहे का? अहो बाबा, त्या लिंकिंग रोडवर डिवायडरवर ट्रक आडवा झाला होता, त्यामुळे. खरं बोलतोय? मी दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत नाहीयेस ना बाबा? अहो मी कोचच्या भूमिकेत आहे, त्याचा मला विसर पडायला नको, आठवण करून देत जा असं तुम्हीच मला सांगितलंय ना, म्हणून आपलं मी म्हंटल हो. हो ग बाई, हो, सगळं आठवतंय मला. इकडे भाऊ, तो भाऊ. हे काय होतं? नाही, काही नाही. मी सिगरेट ओढली आहे का हे बघत होतात ना तुम्ही? बाबा, मी तुम्हाला वचन दिलंय मी कुठलंही व्यसन करणार नाही म्हणून. तसं नाही रे सागर. तू ज्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेस ना ती प्रचंड दिखाव्याची दुनिया आहे, म्हणून काळजी वाटते रे बाबा. बाबा रागवू नका. तो गोरेगाव पोलीस स्टेशनचा तो हवालदार ज्याने मला दागिने गहाण टाकताना ताब्यात घेतलं होतं, तो आजकाल आमच्या स्टुडिओच्या बाहेर गिरट्या घालत असतो. काय? मला दडपण येत आहे बाबा. नाही म्हणजे वास्तविक पाहता गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो स्टुडिओ येत नाही. मग तो हवालदार तिथे काय करत असतो? बाबा, त्या सरपोतदारांचं लोन मुळीच सँक्शन होणार नाही. अरे सागर, तू जा हातपाय धुवून ये, मी तुला जेवायला वाटते. जा. लग्न करून आज ना उद्या सासरी जाणारच, मग त्यानंतर त्यांची काळजी कोण घेणार? मम्मी पप्पांची इच्छा आहे आपल्या घरात घर जावाई असावा. ती इच्छा तू पूर्ण कर ना. एवढ्या रात्री प्लॅन आखताय कुठला? अरे खाल्लेल्या मित्राला लागण्यासाठी प्लॅन करावा लागतो. हे बघा सरपोतदार साहेब, तुम्ही जे काही चालवलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. काही दिवसातच तुझं पोट दिसायला लागेल. सत्याकडे डोळ्यात डोळे घालून बघायचं.